नवनाथ भक्तिसार अध्याय 15वा। श्री गणेशाय नमः। जय जाजी जगत्पालका मुनिमानस चकोर मृगांका कृपा बंधू दातया पूर्ण शशांका ग्रंथाधरिका मागिले अध्यायी कथन तू आवडविले कृपा करुणा गर्त गोपी ग्वाग्निनंदन गोपी चंदे गातला परे कैसा लाग की कोठे नाही मुग माग जैसा शंकर गेल्या माग फसुनी त्याशी वरेले असो पुढे आता श्रोती श्रवण करावी सकळा युक्ती शिव लोकनी घेऊन गती मागील कथा विलोका बद्रिकाश्रमी पूर्ण तपाशी गोरक्ष खानिपा जानवती राशी तपक आचरिता 12 वर्षी उद्यापन उरकिले परे त्याशी नाही ठाऊक काया बोनी उभयार्क संगोपित उमाकांत परी माहित नाही अनन्य पुढील भविष्योत्तर जाणून गुप्त ठेविले ओळखून या परी तप झाली अपूर्ण उभयंताई बळविले कानी पनिगाला उत्तर देशी महातपी तो गोरक्ष शेखी उत्तर पूर्व मध्य कोकणाशी संचार करीत चालिला प्रयाग गया काशी करुण श्री गुरु ते शोधी गजकर्ण नंदन या परिपूर्ण दक्षिण कोण गोरक्ष शोधी मचेंद्रा शोधित परे तो कैसा की जलाविन विभक्त मासा की बाळ मातेचे वसवसा सदोदित हृदयात नावडे त्याते अन्न पाणी नावडे निद्रा सुखासनी सदा भवते भाविक मनी उद्वे चक्री पडिला श्री गुरु आठवणी चित्तात भ्रमण करीत असे पिशाचवत सांडी श्वास आणून हेत नाथ नाथ मनवणे वारंवार हमरडे फोडीत मने कधी भेटशी गुरुनाथ प्राण डोळा उरला किंचित पायाता दाखवी आयशी प्रेमे होतसे दृष्टी आपुल्या पुसे वांगवटी मने पाहिला का मचिंद्र जेटी कोणीतरी सांगावो ऐसे बहुधा पुसून नाना क्षेत्री करी गमन तो भ्रमत गौड बंगाल देशा कारण हेला पट्टणी पातला तेथे मास वक्षिले समग्र अति सूक्ष्म जर्जर शरीर त्यावरी गुरु योग चित्ताशर हाडी टोला मारितसे जेथे बैसे तेथे वसे निरबिंदू आतीने त्रास कार्य कारण कोण्या क्षेत्रास भिक्षा मागू जातसे तो हिल पट्टण नगरामाजारी येऊनी बैसला क्षणभरी तो द्वारपाळ ग्रामद्वारी बैसले होते काहीसे त्यांनी पाहुणी गोरक्षनाथ आदेश म्हणून त्याचे नमित परी गोरक्ष तया द्वारपाळा पुसत मचरनाथ आहे की तव म्हणती आमचे गावी मचिंद्र नामे कोणी गोसावी महाराज आलाची नाही काय सांगावी सुख व्यक्ती परे नाता ऐकतापशी आला होता या गावाशी नाम जालेंद्र या जगाशी मिरवित होता महाराजा काय सांगावी तयाची नीती लोकाशी वाटे जैसा गबसती तो तृणभारा वाता माती आदरामी बातसो गोरक्ष म्हणे काय कारण मस्तकी वाता तृण एरी म्हणे तो काननातून गोदना करिता आणि तसे गोरक्ष म्हणे गोदन कोणाचे एरी म्हणती ते गावीचे परी निष्पृह वृत्ती गोदनाचे पालन करी महाराजा गोरक्ष म्हणे किती दिवस राहिला होता या वस्तीस राहून लोप कवन ठास झाला पुढे तो सांगा एरे म्हणते योगद्रुमा 1 संवत्सर राहिला या ग्रामा पुढे गेला कोठे तो उगमा माहित नाही महाराजा या उपरी गोरक्षनाथ दिवस किती लोटले ते पाहत परी ते 10 आज वर्ष पर्यंत लोटले संवत्सर महाराजा
ऐशी ऐकुनी तयाची वाणी गोरक्ष विचारी आपुले म्हणे की माझा स्वामी नाम पालटोनी जगा माझी विराजला. मी सांडून पूर्ण तपाशीला गावया खरी तशी न धावत म्हणून पालटिले स्वनामात गावा माझी मिरविला. ऐशी कल्पना अनुनी मनी अश्रुधारा वाती नैनी म्हणे महाराजा गेलाशी सोडून मज पाडसा कैसारे. टाकून निर्वाण काननाथ कोठे गेला माझा नाथ मी अर्भका ज्ञान बाळक बहुत मोकलिले मज कैसे. हे नाथ तू सकळ मय सर्वस्वी बाप माय तू जवीन माते कोण आश्रय तिन्ही लोकी दिसेना. मज पाडसाची अरणी चरू गेली कोणे राणी माझे स्मरण सकळ सांडून कैशी गुंतली तिकडेची. मम वत्साची प्रेम माऊली कोणे राणी चरू गेली परी माझे स्मरण विसरले कैशी गुंतली तिकडेची. माझी मोहाची माय करू गेली अंतराय मज ते विसरूनी सदै हृदय कैशी गुंतली तिकडेची. ऐसे बोलून विलाप करीत ऊर्ध्व हंबरडा मारून धावत पोट कवळून श्वास सोडित नाथ म्हणून. मग ते कनवाळू द्वारपाळ म्हणती नाथान करी तळमळ तुम्हा मायलेकाचा मेळ ईश्वर करील पुढारा. ऐशी वदती तेवानी गावात दाडीला भिक्षे लागून मग तो गोरक्ष सज्ञो सज्ञी अलक्ष गाजवी जातसे. परे जालेंदर होता त्या ठाई तेथे सहज आला भिक्षेशी पायी ते एक सदन साई पाहुणे आलक म्हणतसे. तो सवाल ऐकून जालेंद्र नाथ आदेश म्हणत महियात ते आदेश गोरक्षाप्रत श्रवण झाले तातडी. मग ते आदेश वंदुनी पुरती म्हणे कोठे आहात महाराज जती एरी म्हणे मही गर्ती विराजल सो महाराजा. मग गोरक्ष म्हणे कवन नामी मिरवत आहात नाथा स्वामी एरू म्हणे मनोधर्मी नाथ जालेंद्र म्हणतात. परे महाराजा येऊद्रमा कवन नाम मिरुतसे तुम्हा आणि वरदास्त प्रसाद उगमा गुरु कोण तुमचा हो. गोरक्ष म्हणे मच्छिंद्र जाती वरद प्रसाद गुरुमूर्ती आणि गोरक्ष नामदेहा प्रति जगा माझी मिरविले. परे महाराजा ऐक युक्ती तुम्ही शेविली मही गर्ती जगी प्रवेष्टोनी पापमती मंगित झाली लोकांची. ऐशी ऐकुनी तयाची वार्ता जालिंदर सांगे झाली कथा ती ऐकताची गोरक्षनाथा कोपानळ पेटला. म्हणे महाराजा आज्ञा करावी क्षणिकेची घालीन पालती मही तव त्या रूपाची प्रोडी काही भस्म करीन क्षणात. जैसा अग्नी पेटला सन्नाथ तेने तृण तंतूचे एक नगणित धन्याय तील अनुपणात भस्म करील महाराजा. ऐशी गुरुमूर्ती देवा दानवा वरद असती ऐशी स्वामीशी घालून गर्ती राज्य कैसा करतो जी. परी आत्ताची आज्ञा प्रमाण लागून दी कक्षण मग जालिंदर बोले वचन ऐसे नोये महाराजा. या कार्याचे पुढे कार्य नाथरी हृदय विचारून पाये नाथ पंथ येणे दुरावे हेची भविष्य आहे पा. तरी आता क्षमा करून पुढे महाराजा करी गमन परी हे ऐशी वर्तमान बोलू नको रोज जगाशी. तुम्ही एणता सहजमयशी मम सुत कानिपा भेटा तुम्हाशी श्रुत करावे कृत्य त्याशी वृतांत तिचा सकळीक. मग तो युक्ती प्रयुक्ती करून संपादून रायाशी कल्याण माथे काढील गर्दीतून वाढील तो नाथपंथ. ऐसे सांगून निघाला गोरक्षनाथ आदेश म्हणून बोळवीत आणि गोरक्ष ऐकून शांत होऊन आदेश म्हणत असे. मग आदेश शब्द निगमन करून निघाला गौरनंदना आरापुरते मिळून अन्न उपार संपादी. मग शिंगी शैली करून ग्रहण करिता झाला मार्गी गमन तो जगन्नाथ प्राचीन स्थान तेथे जाऊन पोहोचला. येरे कडे कानिपणात गावोगावी भ्रमण करिता परी ज्या गावी जाय तेथ जगा लागी बोधी तसे.
कानी प्रमुखाची बोधस्थिती ऐकून जन परम मानवती सलीलपणे दाटून चित्ती अनुग्रह घेती तयाचा मग त्या गावात एक दोन सशिष्य निगती विरक्त मान प्रपंचा राणी सलात मारून नाथासवे चालती ऐसे 1 2 5 7 10 20चा मेळा जमत होता तो सप्तशत दाटले शिष्य समागमे पूर्व देशी करिता गमन तो श्रीराज्य दोष संदन तयाच्या सीमेपर्यंत जाऊन उलट पाहती मागारा श्रीराज्यात पुरुष कोणी नाही ऐसे विख्यात जनश्रुत करणी म्हणून शिष्य मंडळ धनानुनी परतोनी पाहती माघारी ठाये ठाये करते विचार म्हणती राज्य देश तीव्र तेथे प्रवेश करिता नर वाचत नाही सहसाई ऐसा देश कठी ठिकाण मासून स्वामी करीत थयात गमन तरी अग्निकुंडी सकाळा दे नेऊन पूर्णावती तसे तरी शेवेल्या हाला ते मग कोण पुरुष जगेल तेथे जेवी तीव्र अग्नीत शिरत तेथे आळे न कैसे म्हणावे सदने प्रेरीला वैश्वानर सदन झाले खगिरागार तया माझी निघतानर वाचेल कैसा सहसाई की पतंग घेता दीपाची बेटी त्याची रीती येथे गोष्टी दिसून येते परी शेवटी मृत्यू आम्हा दिसतो ऐशे होता निश्चय वचन कोणी म्हणती करा पलायन जीवित वाचल्या साधन येईल गडून महाराजा एक म्हणते ऐसे करावे दृढ धरावे गुरुचे पाय मग जीवित्वाचे भय काय जाते तरी जाऊ द्या काया वाचा तनु मन धन प्रथम त्याशी केले अर्पण मग या जीवित्वाची आस्था करून व्रता लागी का भांगावे एक म्हणती लागले वेड कैचे व्रत पडी पाड जीवित्व हारल्या व्रत कोड कोणी दृष्टी पाहिले तरी हार्थ सांडूनी घन या स्वामी लागला चुकून गृहस्थांनो करा पलायन करुणी जीवित्व वाचवा या स्वामीशी लागले वेड सदर मृत्यू झापडत जया तया ठाई पडेल झाड घालून जातो या ठाया ऐसे तो माशी सत्य भासले तरी हे मानून घ्यावे बोल जित्वाचा असता असेल तरी बोल फोल न मानावे ऐसे ठाई ठाई वाटी बैसुनी करती बोल चावटी परिहार्थ सकळ पोटी कानी पाते समजला मनात मने ब्याले सकळ हीन बुद्धी अति तुंबळ तपरी आपुला प्रताप सांगता तुंबळ सत्य वाटणार नाही अशी मग करी कवळुनी भस्माची मुठी स्पर्शास्त्र प्रयोग ओटी जलपुनी पेरी मही पोटी तिन्ही दिशा रक्षणी पुढील मार्ग मात्र मार्ग ठेवून मोकळा दिशा बंधन केल्या सकळा केल्या परी आयशा बाळा देवदानवा तळेना केले अर्थ पर शिष्य पळून नाही जाणार आणि मारुतीचा बोबोकार पोहोचू नये त्या ठाया ऐसे स्पर्शास्त्र पृष्टी रचुनी शांत वैसला जेठी मग शिष्या पाचारुनी शेवटी पुस्ता झाला तयाशी लहान मोठे मिळून समुदायाशी बैसवून म्हणे आम्हा लागे जाणे श्रीराज्यात आहे की परे तो देश कठीण वाचत नाही पुरुषरत्न हनुमंत बुबुकारे करून प्राणहानी होतसे पुढे देश बहुत कठीण परी आम्हा लागे आहे जाणे तया देशीचे तीर्थ करून येऊ ऐसे वाटतसे आमचा विश्वास गुरु पायी जरी असेल भव प्रवाही तरी देशाची लंगुनमयी पुन्हा येऊ माघारे ना तरी सुखे जाव प्राण परी आमची धाव घेई पूर्ण परी तुमचा विचार कवन तो मज प्रती दर्शावा जे निश्चिम सद्गुरूच्या अस्ति भक्ती
ती द्यावी माझी संगती, ना तरी जीव लोभ असेल चित्ती, ती जावे माघारे. ऐसे सांगूनी बोलवित मने देखिली बुद्धी करायत, मग निसीम भक्त कोंचित तया ठाई राहिले. 7 शेतात 7 जन ठाई उरले, स्थान धरून वरकड खबर बस्ती करून, कल्पिल मार्गी चालिले. मनात म्हणती सुखवसा, म्हणती तस्कर बुद्धीचा ठसा, पळून जाता काळजी लेशा, मूर्खत्व येते आपणाशी. तरी फार बर्वे झाले स्वामीने अंतर ओळखिले, उजळपणी बोळविले कीर्ती महात्म्य रक्षोनी. आयशी चित्ती सुखवसा मानून आले पंथी, करीत गमन एक कोस गेले धावून, सीमेपर्यंत ग्रामाच्या. परे स्पर्शास्त्र सीम्या रक्षून बैसले होते काही वेष्टून, तेने ताची धरले कवळून, महिषी दृढ केले ते. पद झाले मही व्यक्त, मागे पुढे ठेवाया नसे शक्त, जैसे सावज गुंतल्या चिखलात, बळ काही चालेना. आसो झाले मही व्यक्त, म्हणून हस्ते काढू जात, तो हस्त झाले मही लिप्त. मग सकळ ओनवे झाले एरे कडे कानीपणात, त्या साता ते बोलावून घेत, जवळ बैसुनी सकळ वृत्तांत. निवेदिला तयांचा तुम्ही करावे आता, ऐसे शीघ्र जाऊन त्या म्हैस पाशान करी उचलून विशेष, त्याच्या पृष्ठी स्थापावे. मग विभक्तास्त्र विभूती चर्चुनी, तयाच्या बाळाप्रती मागून पाठविले साती समाचारा तयाच्या. ते तव श्री गुरुचे आज्ञे करून पाहत चालले सीमास्थान, तरी ते सर्वही ओनवे होऊन ठाई ठाई खुंटले. साताशी पाहुनी अवघ्या मूर्ती परम चित्ती लज्जित होती, अधोवदन करुणी पाहती परीन देती उत्तर. हे जाऊनी बोलती त्याते कैसे सोडूनी, गुरु ते जीवित्व लोभ धरून मनाते मार्ग केला पुढारा. परेश्वराची आगाध करणे सकळ पाडला महा खिळुनी, आयशिया रीती कोणे करुणी गेला आहे सांगापा. मग हस्ते सकळ पाशान पृष्ठी ठेविती बळे करून, स्पर्श होताची जाती चिकटून घालविता पडेना. मग परमाक्रांती चुकलो ऐसे म्हणती, आता क्षमा करुणी चित्ती सोडवावे आम्हा ते. एरो म्हणती खुशाला असा जीवित्वाचा धरुणी भरवसा, स्वामी पाहुनी आली आदेशा सोडून नेऊ तुम्हाशी. गुरु करता कशाला संकट पडता, काढिता पळा परी ज्याची क्रिया त्याची त्याला फलद्रूप होत असे. आता स्वस्त असा चित्ती आम्ही जातो श्रीदेशाप्रती, दैवे वाचून आल्या ती सोडून नेऊ तुम्हा ते. ऐसे सकळा करून भाषण सकळा पृष्ठी देऊनी पाशान, परते झाले गुरु आज्ञे करून परी ते येऊन पाहुणे आरंभळती. म्हणते गुरु माये होनी माय होऊन सकळ हृदया माशी सवे न्यावे श्रीराजा बाजारी. आमची सकळ गेली भ्रांती आणि गुरुची समजली प्रताप शक्ती, आता सकळ नासून दुर्मती विश्वासाते टेकलो. ऐशी ऐकता विनवणी ती ऐकली 7 जणी, मग म्हणती श्री गुरु ते सांगोनी सुटका करू तुमची. ऐशे बोलून सकळा कारण पुन्हा आले परतून, म्हणती महाराजा दैन्यवान शिष्य कटक मिरले. त्याची नासली सकळ भ्रांती पृष्ठीपाशान देऊन आरंभळती. परी आता कृपा सोडून चित्ती मुक्त करा सर्वाते. आता येथून गेल्या प्राण सोडणार नाहीत आपुले चरण, सर्व स्थिर मती धरून चरणावरी लोटतील. नाना युक्ती करून करतील श्री गुरुचे समाधान. हे सचिष्यचे ऐकून वचन नाथ चित्ती तोषला.
म्यांग विभक्तास्त्र होटी जलपुनी उजिली भस्माची मुठी ओपुनी शिष्याच्या कर संपुटी म्हणे चर्चुनी यावे तया ते मग एक शिष्य जाऊन ते भाळी चर्चुनी भस्माची मुठी ते चर्चिता झाले सकळ मुक्त सातवून सातशे आयसे मुक्त झाले सकळ जनी उनी लागले गुरुचे चरणी नात तया लागुनी पाहुनी आ म्हणतसे असो आयसे बोलुनी वचन तेथून टाकीता मग मुक्काम श्री देशाचे सीमेवर जाऊन वस्ती लागी विराजती ते दिन लोटल्या रात्री झाली रात्री तो चमत्कार वर्तला ते क्षेती भूभुकार द्यावया मारुती सेतूने चालिला तो मार्गे येता अस्रसबळ वेष्टीत झाले पदकमळ मग वज्र शरीरी तुंबळ आसरा लागी मानिना येरो चित्ता माझी विचार करीत हे स्पर्श आसरा हे निश्चित तरी ते कोणी प्रधावंत आला आहे निश्चय ऐसा विचार करून चित्ते येता झाला सीमे प्रती तो निकट पाहुणे नाथ बनती मनात विचार करीतसे मी की म्या यत्न करून बहुत तेथे पाठविला मचिरनाथ परिकट गेलिया तेथ बोधतील तयासी मग बोध होनी स्वार स्वदेशील मचिंद्र मग मैनाकिनी मुखचंद्र दुःख सागरी उतरेल तरे तेची याते निर्मळ करून मागे लावावे परतून मग अंती भीमरूप धरून भुभुकार करीतसे गाजवे पुच्छाचा फडत्कार भयंकर रूपी अति तीव्र ते पाहुण्याकडं समग्र स्वामी आड दडताती म्हणती महाराजा प्रळय काळ प्रथम ओढवला महाबळ आता बक्षील कटक सकळ उपाय काही जावा येरो म्हणे भय नाही उगेचे पा धरून धैर्य याने तुमचे करावे काय अचळपणे असारे मग खरी घेऊन भस्माचे मोठी वज्रास्त्र परम बोले ओटी तो प्रयोग सिद्ध होता दाटी भस्माची मोठी फेकिले मग ते वज्रास्त्र परम कठीण ना माथा मिरविले भूषण गण येरीकडे वायुनंदन निदृष्टी पादजे मग मोठमोठे उचलून पर्वत फेकता झाला गगनवंत ते गिरी आदळता वज्र अस्त्र चूर्ण होती क्षणार्धे ते पाहुणे अंजनी सुत प्रेरिता झाला मुष्टिघात त्याने वज्र झाले भंगित निचेष्टित मयी पडेले ऐसे होता प्रकरण दृष्टी पाहे कर्णनंदन मग काळिकास्त्र जलपुन भस्माची मुठी सोडितसे यावरी सवेची आज्ञास्त्र सोडिता झाला प्रयोग मंत्र त्यावरी सवेची वासवास्त्र परी वायुवास्त्र प्रेरिले मग ते वायुवास्त्र प्रयोग होता द्विमर्दुनी दाटला सविता मग महापर्वत शीलता स्थूलता भस्म होती तयाने तो अंजनी सुता सगट तो अति तीव्र करी नेट त्यावरी काय उद्वट विक्राळ रूपी प्रगटला की कृतांत जैसा मुख पसरू ग्रासू पाये सकळ जन त्याते साह्य परिपूर्ण वासव शक्ती मिरवली जैसा यमा मागे दम प्रगट होता हरू प्राण ऐसे उभय आश्र तरुण कडकडा करीतसे जैसा खग मेघडंबरी चमका मारी चपळे परी उदेली शक्ती तन्नू परी प्रंतरणी मिरवल्या त्यात अग्न्यास्त्राचा तापतोर त्यावरी साह्याते वातास्त्र मग मारुती देही होऊन निर्जर रक्षणार्थ काही दिसेना वासवास्त्राने काळिकास्त्र मागे पुढे होणे पवित्र प्रहार वेदवाया पाहती स्वतंत्र परिवायुसुत चपळतो देये अस्त्राते दोन हात ओढिता झाला चपळवंत तरी देही अस्त्र सफळ बहुत हस्तयुक्त होऊन देई यावरी आग्नेयास्त्र कारण पुच्छी योजले वायुनंदने
यावरी वातास्र कारण स्तुती विनोदी आराधिले. म्हणे महाराजा प्रळयवंत प्रविष्ट करा अग्न्यास्त्रात तरी तुझा आहे सुत लोका माझी विरुद्धचे. परे गृहाचा पाहुणे अनर्थ कोणता पाहुणे तुष्टला तात ऐसे प्रकरणी हृदयात निवारिजे महाराजा. ऐसे उत्तर ऐकुनी सावधान मग बोलेला वायुनंदन. हे ते वातास्र झाले क्षीण महाप्रतापे आच्छादी. ते पाहुणे कानेपणात मौनास्त्र प्रेरुणे त्वरित ते गुप्तास्त्र हृदयात जाऊन यात संचरले तरी वज्र शरीरी लागण धरी मौनास्त्र परी काहीसा भ्रांत वायुकुमारास निदेई दाटला. तरे तैसाची भ्रांती माधारी आग्नेयास्त्र पुच्छेदरी महाबळे समुद्र तेरी भिरकावून दिदले. परी आग्नेयास्त्र महासबळ कडू लागले समुद्र जलचरा ओढवया काळ तेने समुद्र गजबजला. मग तो योजोनी मूर्तिमंत दृष्टीने जव पाहत तो कानिपानी वायुसूत युद्धालागी मिळाले. परे तयाशी ओढवया प्रकाळ आग्नेयास्त्राते करी शीतळ. मग जलद अनुनी सकळ आग्नेयास्त्र स्थापिले. तेने आग्नेयास्त्र झाले शांत एरीकडे वायुसूत मोहनास्त्र प्रकरणी प्रविष्ट चित्त. परिपुच्ची पर्वत उचलिला. पर्वत उचलवया संधीत फाकली होती तिकडे बुद्धी आणि स्थावर मोहनास्त्रे बुद्धी भ्रमिष्ट पडला होताची. त्या संधीत दोईकडून पाठपोटी आश्रे दोन एकदाची भेदली प्रहार करून सबळबळे करोन्या. तैशी मेघाची मर्दुनी जुजता एक होय मिळणे तैशा पृष्टी हृदयी लावू लक्षुनी भीतीची झाली ते आश्रे. काळिका आणि वासव शक्ती भेदिता मूर्छित झाला व्यक्ती तेने उलतुनी महीवरती वायुसुत पडेला. ते पाहुण्या नीळराज हृदय उजळले मोहबीज पंग प्रत्यक्ष होनी तेजपुंज तयापाशी पातला. परी तो अंजनीचा बाळ वज्र शरीरी ब्रह्मांड बळ पुच्छ सावरुनी होता वेळ युद्ध मिसळू पाहतसे. मग श्री वाते धरून हात म्हणे ऐक मद वचन सत्य. हे सबळ पाणी आहे तनात रळी याते करू नको. पूर्वी पाहे मचरणात तव शरीरी दिला होता पर्वत. वाहता आकर्षण विद्या बहुत जाज्वल्य मिरवे यापाशी. परे आता शक्य करून कार्य घे जे साधून मूळ गुळ दिल्या पावे मरण विष त्याते नकोची. यावरी बोले आपांपती म्हणे हिची मानवते माझी चित्ती. सख्या सारखी दुसरी युक्ती योगायोग दिसेना. मग उददी आणि द्वितीय वाते सवे घेऊन मारुती ते काने पाते येऊन त्वरिते परमप्रीतीने भेटले. काने पाने देवाशी नमन करीतसे अतिप्रीतीशी नमुनी पुढे वायुस्तुताशी युद्ध का सोडिले म्हणतसे. हे ऐकून बोले अनिळ की युद्ध कासया करते तुंबळ कवनार्थी तयाचे फळ. आम्हाला गे दाखवा नाथ म्हणे तया मारुतीशी युद्ध करीत होता कासयाशी. मारुती म्हणे कामनेशी तरी ऐका माझिया. म्या बहुत यत्ने करून गौरवनी मचिरनंदन परमादरे श्रीराजा कारण पाठविला आहे की. तरे हे तयाचे असती जती तेथे गेल्या तया प्रती भेटल्या तयाची समूळ वृत्ती बोध स्थिती आणतील. मग तो सोडून तेथीचे स्थान स्वदेशाती करील गमना ऐशी चित्ती कल्पना आणून युद्धालागी मिसळलो. तरे आता असो कैसे हा गेल्या श्रीराजास काही योग मचनास बोलू नये दुरून युक्ती.
ऐशी प्रकरणी भविष्य भाष्य देऊन अवश्य करावे या निगमन, मग माझे काही चलन होणार नाही नाथाशी. ऐसे बोलता वायुसुत आपांपती म्हणे बर्वे यात, हा म्हणून वेद मारुतसुत यात काय वेचतसे. मग हसोनी बोलले कानीपणा ते, हा शंका लिया तुम्हा ते, तरी प्रयोजन काय मुचे मचना ते बोलावया. तरी सहसा मी मचनाशी बोलणार नाही दुर्बेलेशी, आणि संबोधोनी त्याशी तेथील ते स्थापुकी. ऐसे वधूने करतळ भाष्य देऊन तुष्ट केला त्यास, मग आपण आपल्या स्वस्थानास त्रिवर्गही चालिले. सकाळ गेले स्वस्थानाशी तो उदय आला लोटून निशी, मग नाथ शिष्य कटकेशी तेथून निघाले. श्री राज्यात प्रवेशून नाना तीर्थ क्षेत्र स्थान, पात पात राजनंदन श्री मुंगाडी पातला. तो ते गावीचे ग्रामजन तिरोत्तमा मैनाकीन मच्छिंद्रास बैसली सभास्थान सेवेला गेली. तो कानिपाचा फेरा आला करीत राजद्वारा ते सवे शिष्य कटक भारी. तो द्वार रक्षक शोधा लागी धावले, शोधिता शिष्य नयनी. तो कानिपा कळाला कानी, मग जाऊन राजांगणी वृत्तांत सवे सुचविला. म्हणते महाराजा ग्रामद्वारी कानिपा सनाता परिवारी, 700 शिष्य समुद्र लहरी तव भेटीशी आलासे. हे ऐकुनी मच्छिंद्रनाथ म्हणे पाहिला तया कोण पंत, एरी म्हणते नाथ कानफाटी करणी ते. ऐसे ऐकुनी मच्छिंद्रनाथ परमद चकले तयाचे चित्त. म्हणे आला की गोरक्षनाथ पालटोनी नामाते, तरी आता कैसे ते राहू देना या सुखाते. तिलोत्तमा सौंदर्य माते लादली होती प्रीतीने, परे तयाची विक्षेपाला की सदैवे दुर्घट नासला. न्याय न्याय झाला प्रारब्धेशी अमुचा, आता असो कैसे तरी याशी न्यावे ग्राम बितरी. म्हणून सिद्ध करून स्वारी अश्व शिबरास निघाला. त्वरे येऊन ग्रामद्वारी परस्पर भेटी झाल्यावरी कानिपा पाहून हृदयांतरी समाधान मिरविले. मग आदेश होऊन नमन गुरु जामे भर जरी कनकवर्ण मही पासरून योगद्रुम तयावरी बैसविला. मग कोणाचा समळ कथा तजुनू पुसता गुरुचे पंथा, त्याने सांगितली समळ वार्ता जालेंद्रनाथ जन्मापासोने. मग मच्छिंद्र म्हणे जालेंद्र देता अनुग्रह उत्तम यात, तरी तू कानिपा नाम सूत गुरुबंधू तो माझा. मग शब्दानुशब्द अधिकोत्तर वाढत चालेला प्रेमलर. मग पाहुनी गजस्थ स्कंधावर ग्रामा माझी आणिले. मग नाना युक्ती रचोनी चित्ती सोय करी मच्छिंद्र जाती. मग मास अति प्रीती कानिप राहिला त्या स्थानी. राहिला परी तो नाथ कैसा, तरी समूळ कथा सुधारसा. पुढल्या अध्यायी श्रवण होईल सदा सकळिका. तरी हा भक्तिसार तुम्हा वैष्णवीचे निज मायर. प्रपंच सांडूने राहावे स्थिर, या दौलारी येऊनी. धुंडी सुतनारारी वंशी कलू कवी मालू नाम जयासी. तो बैसला ग्रंथ मायराशी सुख संपन्न भोगवया. स्वस्ती श्री भक्ती गदार संमत गोरक्ष काव्य किमयगार सदा परिशुद्ध भाग चतुर्थ 15वा अध्याय गोड पुंडलिका वरदेव हरिष्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय महाराज की जय. नवनाथ महाराज की जय.